नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत दाळबट्टी। तर दाळबट्टीसाठी आपण ही पीठ घेतलेलं आहे दळून। तर यामध्ये गहू, मका, धने, बडीशोप असं मिक्स करून मी दळून घेतलेलं आहे। हे बघू शकता रवाळ पीठ आहे। आपण ही पीठ आता दही मिक्स करून मळून घेणार आहोत आणि त्याला 10 मिनिटांसाठी रेस्टसाठी ठेवणार आहोत। पीठ मळून झाल्यानंतर 10 मिनिटं रेस्ट करून झाल्यानंतर आपण त्याचे असे छान असे गोळे बनवून घेतलेले आहे। तर आता हे गोळे आपल्याला 10 मिनिटांसाठी वाफवायचे आहे। तर आपण ते इडली पात्रामध्ये वाफवून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही, ही इडली पात्रामध्ये मी वाफवण्यासाठी ठेवलेले आहे। पाण्यात जर उकळवले ना तर असं ओलं ओलंसं होतं, इडली पात्रामध्ये छान होतात। एकदम 10-15 मिनिटांसाठी आपण मस्त वाफवून घेऊ। तर बघू शकता तुम्ही, आपण हे गोळे वाफवून घेतलेले आहेत। हे मस्त वाफलेले आहे बघा, खाली चिटकलेले पण नाही आहे। आता हे गोळे आपण अशी कट करून घेणार आहोत बट्टीच्या आकाराचे। हे बघा, आता आपण हे सगळे गोळे काढून घेतलेले आहेत आणि कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे डीप फ्राय करणार आहोत। आता आपण या बट्ट्या डीप फ्राय करून घेणार आहोत। हे बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये एक एक बट्टी सोडून डीप फ्राय करून घेणार आहोत। आता ह्या बट्ट्या आपण डीप फ्राय करून घेणार आहोत। हे बघा, असा रंग येईपर्यंत आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। आता आपण ही दुसरी बॅच पण डीप फ्राय करून घेऊया। अशाच आपल्याला सगळ्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहे। आता आपण एकीकडे डाळ शिजवून घेतलेली आहे। डाळ अशी चिकन शिजवून घेतलेली आहे आपण। आता आपण डाळीसाठी फोडणी टाकूया। जिडे तडतडले की त्यामध्ये लसूण टाकायचा, करून आपण मिरची टाकणार आहोत, कांदा टाकणार आहोत। आता याला चांगलं लाल होईपर्यंत परतून घेऊ आपण। गॅस फुल केलेला आहे मी। डाळीसाठी आपण इकडं सांबर मसाला घेतलेला आहे, अंबारी मसाला घेतलेला, लाल तिखट आणि हळद आणि थोडीशी हिरवी मिरची पण टाकू। आता कांदा मिरची सगळं लाल झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेतलेले आहेत। ते मसाले चांगले परतल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता, टोमॅटो सगळं टाकून छान परतून घेऊ। 5 मिनिटं चांगलं परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही डाळ ॲड केलेली आहे। आता आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता किती छान कढी आलेली आहे। आता याला 1-2 चांगल्या उकळ्या काढून घेऊ, त्यानंतर आपली डाळ रेडी आहे। आता आपल्या बट्ट्या व डाळ सगळं रेडी झालेलं आहे। तर आता आपण ह्या बट्ट्या अशा चुरून खाऊ शकतो। हे बघा, तुम्ही बघू शकता किती नरम झालेले आहे, खुसखुशीत झालेले आहे आणि सोडा बिलकुल वापरलेला नाही याच्यामध्ये। हे बघा किती सुंदर झालेले आहेत। तर आता हे वरण याच्यामध्ये असं टाकायचं आणि मस्त असं काला करून खायचं। चला मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर फॉलो करा। या जेवायला। धन्यवाद।